नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर काना एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण BEE या विषयाचा जो समोरचा पार्ट आहे तो डिस्कस करणार आहोत. हे बघा, त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. बरोबर आहे. फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा टॉपिक किंवा हा नाव तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल. बरोबर आहे. पण एक्झॅक्ट त्याची स्टेटमेंट कशी असेल किंवा कशी डिझाईन केली किंवा फॅराडे नेमकं काय इन्व्हेन्शन केलं होतं, आता आपण ते थोडं वन बाय वन डिस्कस करूया. बरोबर आहे. बघा, त्याच्या अगोदर आहे ना, मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, त्या बघा तुम्ही थोडं लक्षात ठेवा. ती इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्या लक्षात राहिले. गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला हे स्टेटमेंट आयुष्यात परत कधीच बघायची गरज पडणार नाही. ओके. माझ्याकडे इथं दोन गोष्टी आहे, एक म्हणजे नीफ असेल, दुसरा म्हणजे ॲपल असेल. बरोबर, म्हणजे हा चाकू आणि हा सफरचंद. बरोबर आहे. एक एक्झाम्पल आहे. आता हे चाकू आणि सफरचंद मला काय सांगतं सर, बघा लक्षात येईल. याला कन्सिडर करा, याला म्हणा कंडक्टर. तर काय कन्सिडर करायचं आहे, याला काय म्हणायचं आहे, कंडक्टर. बरोबर आहे. आणि याला म्हणायचं आहे फाय. काय म्हणजेच काय सर, याला म्हणायचं आहे मॅग्नेटिक फ्लक्स. काय म्हणायचं याला, मॅग्नेटिक फ्लक्स. ओके. या दोन गोष्टी फक्त जस्ट लक्षात ठेवा. क्लिअर आहे. या निफला काय म्हटलं, कंडक्टर, याला काय म्हटलं, मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, त्याला सोडून द्या. ओके. आता बघा, समजा मी काय केलं, हे सफरचंद एका ठिकाणी ठेवलं आणि काय केलं, त्याला चाकू फेकून मारला. बरोबर आहे. फर्स्ट कंडिशन बघा, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ही माझी फर्स्ट कंडिशन आणि माझी असेल सेकंड कंडिशन. मी काय केलं रे, स्टार्टिंगला सफरचंद तसंच ठेवलं, जागेवर ठेवलं आणि त्याला चाकू फेकून मारला. बरोबर आहे. हां. त्यानंतर सेकंड कंडिशनमध्ये मी आता चाकू ठेवला आणि त्याला सफरचंद फेकून मारलं. बरोबर आहे. मग सर मला दोन्ही सिच्युएशनमध्ये असेल तर याच्यामध्ये मला एक गोष्ट व्हायला लागली, की कटिंग ऑफ ॲपल. काय होतं रे, कटिंग ऑफ ॲपल. ॲपलच कट होणार आहे ना, चाकू कट होणार आहे तुमचा नाही. दोन्ही कंडिशनमध्ये माझं कटणार कोण आहे, ॲपल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, एकदा मी काय केलं, चाकूची हालचाल केली, ॲपल स्टेबल ठेवला. बरोबर आहे. मी याला काय केलं, आता याला कॉन्स्टंट ठेवलं. बरोबर आहे. हां, याला काय ठेवलं, व्हेरिएबल ठेवलं. बरोबर आहे. लक्षात येतं आहे. हां, नेक्स्ट कंडिशन मी काय केलं, मी याला काय केलं, मी व्हेरिएबल ठेवलं. बरोबर आहे. आणि याला काय केलं, मी आता कॉन्स्टंट ठेवलं. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. मी सुरुवातीला ॲपल कॉन्स्टंट ठेवला, पण चाकू व्हेरिएबल केला. नंतर चाकू कॉन्स्टंट ठेवला आणि ॲपल व्हेरिएबल केला. पण या दोघांमध्ये सर मला रिझल्ट एकच आला, कटिंग ऑफ ॲपल. काय आला, कटिंग ऑफ ॲपल. मग सेम मला हेच शिकायचं आहे. मग मी काय म्हटलं तुम्हाला, आता माझ्याकडे दोन गोष्टी पाहिजे मला फॅराडे लॉ शिकण्यासाठी. कुठल्या रे, एक म्हणजे कंडक्टर किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता कॉईल. कंडक्टर किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता रे, कॉईल. आणि दुसरं म्हणजे काय पाहिजे मला, मॅग्नेटिक फ्लक्स. बरोबर आहे. हां, आता मॅग्नेटिक फ्लक्स जे असेल किंवा हे कंडक्टर जे असेल, हे नेमकं मला काय सांगतं सर, मला अजून एक्झॅक्ट कळालं नाही आहे. बरोबर आहे. चला तर आपण थोडं जसं पाठीमागं येऊया. हे तुम्हाला मी पाठीमागे एकदा समजून सांगितलं होतं, मी एकदा परत समजून सांगतो. बघा, मी काय केलं, एक असा PVC पाईप घेतला किंवा असं एक कंटेनर घेतला. बरोबर आहे. हां, आणि हा जो कंटेनर असेल, या कंटेनरला मी काय केलं, एक छोटी वाइंडिंग जी असेल, मी त्याला वाइंडिंग वाऊंड करतोय. बरोबर आहे. मग मी काय केलं बघा, वाइंडिंग त्याच्यावर वाऊंड केली. क्लिअर कळालं. हा असेल तुमचा कंडक्टर. क्लिअर कळालं. इन्सुलेटेड वाइंडिंग जी असेल त्याच्यावर अशी वाऊंड केली. ठीक. बघा, हा कंडक्टरचा एक पॉईंट असेल, हा एक पॉईंट असेल. बरोबर, असे दोन पॉईंट मी त्याच्यामध्ये घेतले. मी काय केलं, हा पॉईंट इथे घेतला असं खाली. ओके. हा पॉईंट इथे घेतला आणि मी त्याला असा एक सप्लाय देतोय. मी काय केलं, त्याला असा एक सप्लाय द्यायला म्हटलं आपण P. बरोबर आहे. आता याच्यामध्ये करंट फ्लो व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आणि हा करंट जो असेल तो असा याच्यामध्ये सर्क्युलेट होईल ना, असा. लक्षात आलं. अशा प्रकारे करंट सर्क्युलेट होईल. बरोबर. आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं, ज्यावेळेस अशा प्रकारे करंट सर्क्युलेट होईल त्यावेळेस करंटला चक्कर येत असते. मग तर आम्हाला चक्कर बी नाही कळाली काय असते. मग करंटला चक्कर येते, याचा अर्थ काय, त्याच्या अक्रॉस काय तयार होणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स. बरोबर आहे. मग ज्यावेळेस अशी सिच्युएशन येते त्यावेळेस काय तयार होतं सर, असे त्याच्या अक्रॉस काय तयार होतं, इमॅजिनरी लाईन्स तयार होणार. काय तयार होणार आहे, इमॅजिनरी लाईन्स तयार होणार. बरोबर. दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. यालाच आपण काय म्हटलं होतं, मॅग्नेटिक फ्लक्स. ओके. मग ह्या ज्या मॅग्नेटिक फ्लक्स माझ्या तयार झाल्या, ते कोणामुळे तयार झाल्या, आपण काय केलं होतं, एकूण सप्लाय दिला, करंट फ्लो झाला, मग करंट याच्यामध्ये असं म्हणजे फ्लो झाला, मग त्याच्या अक्रॉस काय तयार झाल्या, मॅग्नेटिक फ्लक्स. त्यालाच म्हटलं आपण सर फाय. काय म्हटलं आपण त्याला, फाय. आता ह्या ज्या फाय असेल, बरोबर आहे, हे जे फाय असेल त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. आता ह्या मॅग्नेटिक फ्लक्स असेल ना, ह्या मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार आहे, आता इथं तुम्हाला मी वापस इथं आल्यावर सांगतो. आता माझ्याकडे दोन्ही गोष्टी अवेलेबल झाल्या. माझ्याकडे कंडक्टर पण आहे आणि माझ्याकडे काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे. आता माझ्याकडे मॅग्नेटिक फ्लक्स कुठून येणार, एक तर हे झालं माझं टेम्पररी मॅग्नेट. बरोबर आहे ना, किंवा माझ्याकडे परमनंट मॅग्नेटचा ऑप्शन आहे. परमनंट मॅग्नेट म्हणजे सरळ काय, अशा प्रकारे मॅग्नेट असेल, इथे N पोल असेल, S पोल असेल, त्याच्या अक्रॉस अशा काय असतात, मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक फ्लक्स माझ्याकडे कुठून आले हे सांगायची गरज राहिलेली नाही. आता दुसरं माझ्याकडे ऑप्शन पाहिजे होता, कंडक्टर किंवा कॉईल. आता काय होत असतं, हे समजा
ही जी मॅग्नेटिक फ्लक्स असेल, बरोबर आहे. आता मी जस्ट तुम्हाला थोडं काही एक्झाम्पल दाखवतो बघा. बघा आता इथं तुम्ही ही जी डायग्राम जर बघितली तर बघा, बघा आता इथं काय होतं माहिती आहे का, ही कॉईल आहे, बरोबर आहे. हे काय कॉईल आहे, बरोबर. आणि हे कंडक्टर आहे, सेम लाईक दॅट. हे बघा, हे गोल्डन कलरचा हा पण एक कंडक्टर आहे, बरोबर आहे. आता हे कंडक्टरला ज्यावेळेस या ग्रीन कलरचे मॅग्नेटिक फ्लक्स टच होणार आहे, बरोबर, काय म्हणणार टच. पण आता मॅग्नेटिक फ्लक्स माझ्या कशा चेंजेस आहे, चेंज व्हायला लागले ना त्या, बघा ना, जातात येतात जातात येतात, म्हणजे चेंजेस मॅग्नेटिक फ्लक्स माझ्या या कंडक्टरनं काय केलं, कट केलं, बरोबर आहे. सेम लाईक दॅट इथे तेच होतंय, बरोबर आहे. बघा आता इथे जर बघितलं तुम्ही, ह्या मॅग्नेटिक फ्लक्स जवळ ह्या कंडक्टरच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला लागले, त्यावेळेस कट व्हायला लागलं, दिसतं बघा, आउटपुट यायला लागलं बघा. अगोदर आहे का नाही बघा, जसं जसं पुढे पुढे जाणार तसं आउटपुट. म्हणजे काय, जर एखाद्या कंडक्टरनी मॅग्नेटिक फ्लक्स कट केलं तर बघा खाली मीटरमध्ये तुम्हाला व्हेरिएबल दिसतं बघा, व्हॅल्यू चेंज होते. इथे पण बघा, इथे पण बघा, आता बघा बघा, जसे जसे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तसं कशी व्हॅल्यू काय होती, चेंज होती, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, या पाठीमागे तुम्हाला आता बघू पहा. म्हणजे सर मला एवढं कळालं की जर समजा एखाद्या कंडक्टरने एखादी मॅग्नेटिक फ्लक्स जर कट केली, जर काय केली, कट केली. आता बघा माझ्याकडे दोन कंडिशन तयार होणार त्याच्यामध्ये पण. बघा हे दोन्ही कंडिशन चांगले व्यवस्थित समजून घ्या. बघा पहिल्या कंडिशनमध्ये मी काय म्हटलं रे, माझ्याकडे काय काय सर, कंडक्टर आहे, बरोबर आहे. हां, आणि दुसरं काय माझ्याकडे सर, मॅग्नेटिक फ्लक्स आहे, बरोबर आहे ना. हां, आता मी काय म्हटलं, सुरुवातीला समजा माझा कंडक्टर सर मी कॉन्स्टंट ठेवला, बरोबर आहे. आणि मॅग्नेटिक फ्लक्स मी काय ठेवलं सर, व्हेरिएबल ठेवला. चलो नेक्स्ट सेकंड सिच्युएशन माझी काय, सेम लाईक दॅट. हा कंडक्टर जो असेल, आता मी सर हा कंडक्टर व्हेरिएबल ठेवते, बरोबर आहे ना. कंडक्टर मी काय केलं सर, व्हेरिएबल ठेवला, ओके. आणि आता मॅग्नेटिक फ्लक्स मी कसे करतोय सर, कॉन्स्टंट ठेवतो, बरोबर आहे. दोन कंडिशन माझ्याकडे. पहिली कंडिशन माझी काय रे, कंडक्टर कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे, आणि मॅग्नेटिक फ्लक्स माझे व्हेरिएबल आहे. तिसऱ्या कंडिशनमध्ये कंडक्टर व्हेरिएबल आहे आणि मॅग्नेटिक फ्लक्स कशा माझ्या कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. पण ज्यावेळेस आता समजा या दोघांमध्ये मी भांडण लावून देणार, म्हणजे सरळ काय, या कंडक्टरला मी मॅग्नेटिक फ्लक्स टच करणार किंवा कंडक्टर मॅग्नेटिक फ्लक्सला टच करणार, ज्यावेळेस दोघांमध्ये ज्यावेळेस इंटरकनेक्शन होणार, बरोबर आहे, तर त्यावेळेस काय होणार आहे, कटिंग ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर आहे ना. म्हणजे ह्या मॅग्नेटिक फ्लक्स माझ्या कंडक्टरला छेदून जाणार आहे, म्हणजे कट होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ सर दोन्ही कंडिशनमध्ये मला एक गोष्ट लक्षात आलेली, काय होते माझा, कटिंग ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. मग कटिंग ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे याचा अर्थ काय, आता ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरनी मॅग्नेटिक फ्लक्स कट केली, त्यावेळेस त्या कंडक्टरवर काय तयार होत असतो सर, EMF. लक्षात ठेवा, त्या कंडक्टरवर काय तयार होणार आहे, EMF, दॅट इज कॉल्ड ॲज फॅराडेज फर्स्ट लॉ. याला काय म्हणतात आपण, फॅराडेचा फर्स्ट लॉ. म्हणजे काय, एखाद्या कंडक्टरने मॅग्नेटिक फ्लक्स कट केल्या किंवा एखादी मॅग्नेटिक फ्लक्स कंडक्टरला कट झाली, त्यावेळेस त्या कंडक्टरवर, बरोबर ना, त्यावेळेस त्या कंडक्टरवर काय तयार होणार आहे, EMF, बरोबर आहे. हां, चलो, दॅट इज कॉल्ड ॲज फॅराडेचा फर्स्ट लॉ. आणि सेकंड लॉ बघा, की समजा एखाद्या कंडक्टरने मॅग्नेटिक फ्लक्स कट केल्या, सर पण किती केल्या माहिती आहे का आपल्याला, नाही. समजा मी काय म्हटलं, फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन, थर्ड कंडिशन. म्हणजे समजा मी म्हटलं पहिल्या कंडिशनमध्ये माझे सर किती फ्लक्स कट केल्या, 5 फ्लक्स. दुसऱ्या कंडिशनमध्ये किती फ्लक्स कट केल्या सर, 10 फ्लक्स. तिसऱ्या कंडिशनमध्ये किती फ्लक्स कट केल्या सर, 20 फ्लक्स, बरोबर आहे. साहजिकच आहे सर याचा EMF, याचा EMF वेगळा असा, बरोबर आहे. म्हणजे काय, 5 फ्लक्स कट केल्या त्यावेळेस EMF माझा कमी जनरेट होणार, 10 प्लस कट केला तर ऑलवेज माझा EMF वाढणार, आणि 20 प्लस कट केला तर ऑलवेज माझा 100% EMF अजून वाढणार. म्हणजे काय, की माझा इंड्यूस EMF जो असेल, बरोबर ना, माझा इंड्यूस EMF जो असेल, आता EMF कुठून इंड्यूस झाला, कंडक्टरने मॅग्नेटिक फ्लक्स कट केल्यावर, बरोबर आहे. मग जो EMF माझा इंड्यूस झाला, तो EMF माझा इंड्यूस कशावर डिपेंड आहे, मग कटिंग ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर आहे. मग माझ्या फॅराडेचा सेकंड लॉ काय सांगतो मला, द रेट इंड्यूस EMF इज डायरेक्टली प्रपोर्शनल, बरोबर आहे ना. मी काय म्हणू शकतो रे, बघा, इंड्यूस EMF इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कटिंग ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, दॅट इज कॉल्ड ॲज फॅराडेज सेकंड लॉ. चलो, तुम्हाला लक्षात आलं असेल तर आपण त्याला स्टेटमेंट जे असेल ते आता आपण थोडा नोट डाऊन करायचा प्रयत्न करूया. बघा, म्हणजे आत्ता सांगितलं त्याच तुमचे स्टेटमेंट असेल. बघा, फॅराडेज फर्स्ट लॉ काय सांगितलं होतं आत्ता, बघा ही डायग्राम बघा, तुम्हाला लक्षात येईल. बघा इथं जो मॅग्नेटिक फ्लक्स असेल हा कंडक्टर, बरोबर आहे, आणि हा मॅग्नेट ज्यावेळेस त्याच्या टचमध्ये होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय तयार होतो, व्होल्टेज किंवा EMF तयार होतो, बरोबर. पण इथे काय, मॅग्नेट चेंज आहे, म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड कसे आहे, व्हेरिएबल आहे, आणि कंडक्टर कसा आहे रे, कॉन्स्टंट आहे. दॅट इज कॉल्ड ॲज फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. बघा ह्याच्यामध्ये बघा आता तुम्हाला लक्षात येईल. बघा फॅराडेज फर्स्ट लॉ काय सांगतो, बघा, व्हेन एव्हर द मॅग्नेटिक फ्लक्स
मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज कॉल्ड एज फाय लिंक विथ अ कंडक्टर. म्हणलं ना मी तुम्हाला कशासोबत लिंक झाला तो आता कंडक्टर किंवा कॉईल चेंजेस. काय म्हटलं मी तुम्हाला चेंजेस म्हणजे आता मॅग्नेटिक फ्लक्स माझी कशी आहे चेंजेस अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स नथिंग बट EMF इज इंड्यूस इन इट. म्हणजे सरळ काय आहे की एखाद्या कंडक्टरसोबत मॅग्नेटिक फ्लक्स लिंक झाल्या तर त्याच्यामध्ये काय तयार होणार सर EMF तयार होणार आहे. इफ द सर्किट इज क्लोज अँड इंड्यूस करंट फ्लो. म्हणजे सरळ काय सांगतो माझ्या पाडसपोर्टला एखाद्या कंडक्टरने मॅग्नेटिक फ्लक्स जर माझी कट केली तर त्याच्यामध्ये काय तयार होतो EMF दॅट इज कॉल्ड एज फॅरेडेचा फर्स्ट लॉ. बरोबर. त्यानंतर सेकंड लॉ बघा काय सांगतो द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन द सर्किट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. तुम्हाला मी आताच म्हटलं होतं डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे सरळ काय की जेवढ्या माझ्या मॅग्नेटिक फ्लक्स काटणार जेवढा माझ्या जास्तीत जास्त मॅग्नेटिक फ्लक्स कटणार तेवढा माझा जास्तीत जास्त EMF तयार होईल सर. जेवढा माझा मॅग्नेटिक फ्लक्स कमी कट होतील तेवढा माझा EMF काय असेल सर कमी असेल. म्हणजे माझा EMF पूर्णपणे डिपेंड कशावर असेल सर कट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे जेवढा जास्तीत जास्त कट होतील तेवढा जास्त EMF तयार होईल. जेवढा फ्लक्स माझ्या कमी कट होतील तेवढा माझा EMF जास्त तयार होईल. दॅट इज व्हॉट ॲज रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सर्किट. ओके. हां तुम्हाला फॅरेडेचा फर्स्ट लॉ सुद्धा कळाला असेल तुम्हाला फॅरेडेचा सेकंड लॉ सुद्धा कळालेला असेल. आता ही त्याचं बघा फॉर्म्युला तुम्हाला इथे दिलेला आहे. बरोबर. E इज इक्वल टू काय मायनस आता हे मायनस थोडं बाजूला ठेवू आपण मायनस N इंटू dφ/dt. बरोबर. N म्हणजे काय नंबर ऑफ टर्न dφ/dt म्हणजे टायमिंगनुसार कट होणारा माझ्या फ्लक्स. बरोबर. डेरिव्हेटिव्ह काय सांगत तुम्हाला चेंजिंग व्हॅल्यू. बरोबर आहे. आता हे मायनस कुठून आलं सर तर हे मायनस जे असेल त्याचं रिझन आहे बघा लेन्झ लॉ. काय रिझन असेल त्याचं लेन्झ लॉ. आता हे लेन्झ लॉ काय मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. बरोबर आहे. हे मायनस कशामुळे आलं फक्त लेन्झ लॉमुळे फक्त जस्ट लक्षात ठेवा. क्लिअर कळालं. ओके. तुम्हाला मी शॉर्टमध्ये थोडं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पण दिलेले आहेत बघा. E इज इक्वल टू dφ/dt फॅरेडेज लॉ. आता मी तुम्हाला म्हटलं ना मायनस बघा इथे जर मायनस आलं तर कोणामुळे आलं ते मग लेन्झ लॉमुळे. बरोबर. लेन्झ लॉ असेल मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. ॲक्च्युअली लेन्झ लॉ म्हणजे काय असतं समजा मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगू शकतो की ज्याच्या ताटामध्ये खाल्ला आपण त्याच्याच ताटाला लात मारणे. लक्षात आलं. दॅट इज कॉल्ड ॲज म्हणजे सरळ काय की ज्याच्यापासून तयार झाला त्यालाच अपोज करणे. क्लिअर आहे. त्यानंतर बघा फॉर नंबर ऑफ टर्न जर असेल तर काय म्हणू शकतो तुम्ही E इज इक्वल टू मायनस N dφ/dt. क्लिअर आहे. कळालं. ओके. हे झालं त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. इथं सुद्धा तुम्हाला मी एक डायग्राम दिली बघा. इथं बघा NS पोल म्हणजे या मॅग्नेटिक फ्लक्स या कंडक्टरसोबत लिंक झाल्या त्यामुळे काय तयार होईल कंडक्टरवर EMF तयार होतो. बरोबर. आणि आपण तो फॉर्म्युला जस्ट आता बघितलेला आहे. ओके. चलो आता तुम्हाला हा फॅरेडेज लॉ जर कळाला असेल तर पुढं तुम्हाला EMF जो असेल तो तयार झाला होता आता आपण जस्ट डिस्कस केलं. बरोबर. आपण त्याला काय म्हटलं होतं रे इंड्यूस EMF. काय म्हटलं होतं आपण त्याला इंड्यूस EMF. बरोबर ना. हा जो इंड्यूस EMF जो तयार झाला सर तर इंड्यूस EMF तो नेमके त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत. बरोबर आहे. EMF इंड्यूस बघितलं असेल तुम्ही शब्द ऐकला असेल त्याचे ॲक्च्युअली दोन टाईप्स असतात. बरोबर आहे. वन ऑफ देम इज स्टॅटिकली इंड्यूस EMF. एकाला काय म्हणतो आपण स्टॅटिकली इंड्यूस EMF आणि दुसऱ्याला काय म्हणतो आपण डायनॅमिकली इंड्यूस EMF. बरोबर आहे. तर मला या शब्दामध्ये काहीतरी दिसतंय हो. म्हणजे काय दिसतं स्टॅटिकल म्हणजे मला असं वाटतं की याच्यामध्ये कॉन्स्टंट असू शकतो. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये चेंजेस नसेल. बरोबर आहे. डायनॅमिकली म्हणजे काय त्याच्यामध्ये चेंजेस असेल सर. यस बरोबर आहे. 100% खरं आहे. बरोबर आहे. मग कसं ते आपण आता डिस्कस करू बघा. आता याच्यामध्ये डायनॅमिकली इंड्यूस EMF थोडा बाजूला ठेवू आणि स्टॅटिकली इंड्यूस EMF जर बघितलं तर परत याचे दोन टाईप्स आहेत. बरोबर. काय म्हणजे त्याला परत याचे दोन टाईप्स आहेत. वन ऑफ देम सेल्फ इंड्यूस EMF अनदर इज अ म्युच्युअल इंड्यूस EMF. बरोबर आहे. आता सेल्फ इंड्यूस EMF काय असेल म्युच्युअल इंड्यूस EMF काय असेल डायनॅमिकली इंड्यूस EMF काय असेल आणि स्टॅटिकली इंड्यूस EMF काय असेल आता वन बाय वन आपण डिस्कस करायचा प्रयत्न करूया. बरोबर. आता तुम्ही बऱ्याच लोकांनी ट्रान्सफॉर्मर ऐकला असेल किंवा नसेल ऐकला तरी पण आता इकडे थोडं लक्ष द्या. बरोबर आहे. हां आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. त्याला सहज मी तुम्हाला म्हटलं एक ट्रान्सफॉर्मर असेल. बरोबर आहे. आणि एक मोटर असेल. बरोबर आहे. आता ती मोटर असेल बघा कोणती DC असेल मोटर AC असेल जनरेटर असेल मोटर असेल कुठली मशीन पकडा की जी ज्याच्यामध्ये चेंज होत असतो. समजा मोटरमध्ये व्हॅरिएबल असते ना मोटरमध्ये कुठला ना कुठला पार्ट मुवमेंट करत असतो तसा ट्रान्सफॉर्मरमध्ये मुवमेंट करतो का नाही. बरोबर आहे. याच्यामध्ये मुवमेंट करत असतो. बरोबर. जस्ट फक्त लक्षात ठेवा. याच्यामध्ये जो EMF तयार होणार मोटरमध्ये त्याला म्हणायचं डायनॅमिकली इंड्यूस EMF. बरोबर आहे. आता EMF कसा तयार झाला हे परत विचारू नका कारण आता तुम्हाला आपण बऱ्याच वेळेस म्हटलं की मॅग्नेटिक फ्लक्स जे असेल त्याला एखाद्या कंडक्टरनं कट केलं तर कंडक्टरवर काय तयार असतो EMF तयार होत असतो. बरोबर. आता इथे ट्रान्सफॉर्मर जे म्हटलं त्याच्यामध्ये ॲक्च्युअली कोणता तयार होतो रे स्टॅटिकली इंड्यूस EMF. म्हणजे सर याचं एक्झाम्पल मी लगेच सांगू शकतो. ट्रान्सफॉर्मर असेल की त्याचं काय म्हणू शकतो जनरेटर किंवा मोटर असेल. लक्षात आलं. ओके. त्यानंतर आता एक्झॅक्ट सेल्फ आणि म्युच्युअल काय असतं मी तुम्हाला जस्ट समजून सांगायचा प्रयत्न करतो. बघा सेल्फ इंड्यूस EMF आणि म्युच्युअल इंड्यूस EMF म्हणजे काय असतं. ओके. बघा आता ॲक्च्युअली आपण थोडं स्टॅटिकली ज्या इंड्यूस EMF जे असेल त्याचा थोडा अभ्यास करायचा प्रयत्न करूया. बघा स्टॅटिकली इंड्यूस EMF जे असेल द व्होल्टेज बघा द व्होल्टेज किंवा EMF द व्होल्टेज इंड्यूस इन अ कंडक्टर ड्यू टू
चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड. चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय रे, याच्यामध्ये कंडक्टर तुमचं 100% कॉन्स्टंट असेल, कारण मॅग्नेटिक फील्ड जरी चेंज झाली तुम्हाला दिसते कधी नाही, पण म्हणजे डोळ्याने दिसली नाही पाहिजे हालचाल. लक्षात आलं. म्हणजे काय, इथं माझा कंडक्टर जो असेल त्याचा कसा असणार आहे सर, कॉन्स्टंट, बरोबर आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, व्हेरिएबल, बरोबर आहे. मग आता द व्होल्टेज किंवा इंड्यूस ईएमएफ जो असेल तो कंडक्टर टू ऑन चेंज इन मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे एखादा कंडक्टर स्टेबल आहे पण त्याच्या अवतीभोवती काय फिरायला लागली तुमची मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर. त्याच्यामुळे काय तयार झाला, एक बघा, कंडक्टर इज स्टेशनरी. मी तुम्हाला आताच म्हटलं ना, कंडक्टर कसा असायला पाहिजे, मग इथं स्टेशनरी किंवा स्टेबल. आणि मॅग्नेटिक फील्ड इज चेंजिंग. त्याच्यामध्ये काय असेल, मॅग्नेटिक फील्ड कशी असेल, चेंजिंग असेल इन अ स्टेशनरी मॅग्नेटिक सिस्टम, बरोबर आहे. हां चलो. आणि त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला आता सांगितलं होतं, ट्रान्सफॉर्मर. म्हणजे सरळ काय, जे कंडक्टर स्टेबल आहे आणि माझे मॅग्नेटिक फ्लक्स माझे कसे आहे, व्हॅरिएबल असेल. ओके. सेम लाईक दॅट आपण जर बघितलं डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ. डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ बघा, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ म्हणजे काय चेंज होतो बघा. सगळ्यात पहिले काय, व्होल्टेज इंड्यूस इन अ कंडक्टर ड्यू टू रिलेटिव्ह मोशन ऑफ कंडक्टर. म्हणजे काय नाही कळालं सर, बघा आता मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्ट काय असतं. बघा मी तुम्हाला आत्ताच काय म्हटलं होतं, फर्स्ट कंडिशन बघा. फर्स्ट कंडिशनमध्ये तुम्ही काय म्हटलं स्टार्टिंगला, बघा 2 कंडिशन आपण बघितल्या. इथं कंडक्टर कसा आहे रे, कंडक्टर कसा आहे, कंडक्टर कसा आहे, स्टेबल आहे, बरोबर आहे. हां. आणि इथं मॅग्नेटिक फ्लक्स माझ्या कशा होत्या, व्हॅरिएबल, बरोबर आहे. मॅग्नेटिक फ्लक्स कशा होत्या, व्हॅरिएबल. सिमिलरली आता इथं डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफमध्ये जर बघितलं तुम्ही, तर डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफमध्ये बघा सगळ्यात पहिलं आता इथं उलटं होईल. इथं काय होईल, कंडक्टर जो असेल, कंडक्टर कसा आहे, व्हॅरिएबल. कंडक्टर कसा आहे, व्हॅरिएबल. आणि मी काय म्हणू शकतो, मॅग्नेटिक फ्लक्स माझ्या कसा असू शकतात, कॉन्स्टंट असू शकतात. म्हणजे सहज मला कंडक्टर इथे डोळ्याने हालचाल किंवा मुवमेंट होताना दिसत असतो. क्लिअर, लक्षात आलं. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज. आता इथं सुद्धा काय तयार होणार आहे, ईएमएफ तयार होणार. मी तुम्हाला म्हटलं सफरचंदाला चाकू फेकून मारा की चाकूला सफरचंद फेकून मारा, ईएमएफ म्हणजे कटिंग होणार कोणाची, सफरचंदाची. तसं सेम काय, एक तर फ्लक्स कंडक्टरला फेकून मारा किंवा कंडक्टर फ्लक्सला फेकून मारा, कटणार कोणी, ईएमएफ. आणि ईएमएफ कटला म्हणजे कंडक्टरवर काय तयार होईल, सॉरी कंडक्टर कटला म्हणजे फ्लक्स कटला म्हणजे कंडक्टरवर काय तयार होईल, ईएमएफ तयार होईल. म्हणजे टार्गेट दोन्हीमध्ये पण काय माझं, ईएमएफ इंड्यूस होणे, बरोबर आहे. चेंज कोणामध्ये होतो, मॅटर करतं का नाही बघायचं तुम्हाला. मी आताच म्हटलं कंडक्टर इज मुव्हिंग किंवा स्टेशनरी पण असू शकतो. आणि मॅग्नेटिक फील्ड इज स्टेशनरी किंवा मुव्हिंग. जर समजा हा मुव्हिंग असेल तर हा स्टेशनरी, हा स्टेशनरी असेल तर हा कसा असेल, मुव्हिंग असू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ, बरोबर आहे. हां. आता बघा, आता येऊया इथं सेल्फ आणि म्युच्युअल इंड्यूस ईएमएफमध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज, हे एक्झाम्पल असेल सेल्फचं आणि हे एक्झाम्पल असेल बघा म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ, बरोबर आहे. मग सेल्फ इंड्यूस ईएमएफ म्हणजे काय सर, म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ म्हणजे काय सर, आता जस्ट मी तुम्हाला सांगतो, थोडं बारकाईने लक्ष द्या. ओके. बघा माझ्याकडे आहे ना, बघा हा मी ही एक कॉईल घेतली, मी त्याला म्हटलं समजा कॉईल 1, बरोबर आहे. आता इथे तुम्ही बघा, इथं 2 कॉईल आहेत, कॉईल 1 आणि काय रे, कॉईल 2. माझ्याकडे एक कॉईल आणि कोणती आहे, दुसरी कॉईल आहे, बरोबर आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही, ह्या कॉईलला मी सप्लाय दिला, बरोबर आहे. सप्लाय दिल्यावर असा करंट फ्लो होतोय, बरोबर आहे. आता हा करंट फ्लो होतोय म्हणजे याचा अर्थ आता तुम्ही बघितलं की असा करंट फ्लो झाल्यावर आपल्याला माहिती चक्कर येत असते. चक्कर आले म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. याला म्हटलं आपण फाय, बरोबर आहे. आता हे जे फाय असेल, हे जे फाय असेल, बरोबर. आता होतं काय की समजा, आता इथं लक्ष द्या बरं काय ना, हा त्याचा व्होल्टेज असेल, बरोबर आहे. हा करंट असेल, बरोबर आहे. आता या करंटमुळं या फ्लक्स तयार झाल्या की नाही झाल्या, बरोबर आहे. कारण हा करंट याच्यामध्ये सर्क्युलेट झाला, हा करंट याच्यामध्ये घुमत घुमत गेला, तेव्हा याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स आल्या. म्हणजे या करंटमुळे सर या माझ्या फाय आल्या, बरोबर आहे. लक्षात आलं. परत सांगतो, हे ज्या मॅग्नेटिक फ्लक्स आल्या कोणामुळे आल्या, करंटमुळे आल्या, बरोबर आहे. मग याच्यामध्ये बघा, आता ही कॉईल 1 बघा, हे कंडक्टर मी याला म्हटलं होतं नंबर ऑफ टर्न्स है ना, 1 2 3 4 5 6 हे बघा नंबर ऑफ टर्न दिले, बरोबर आहे. म्हणजे काय, एखादा कंडक्टर, बरोबर आहे, तो कंडक्टर जो असेल त्या कंडक्टरचा स्वतःचाच करंट, त्या कंडक्टरच्या स्वतःच्याच मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर आहे, जर त्याच कंडक्टरला कट होत असेल, बरोबर आहे. बारकाईने लक्ष द्या, बारकाईने लक्ष द्या, बरोबर आहे. म्हणजे काय, हा जो कंडक्टर आहे या कंडक्टरचा स्वतःचाच करंट असेल, बरोबर आहे. दुसरं कोण आणला कुठं नाही, त्या कंडक्टरचा स्वतःचाच करंट, त्याच्या स्वतःच्याच फ्लक्स, बरोबर आहे. त्या स्वतःच्या फ्लक्स अशा घुमा लागल्या ना, असे इथं घुमतोय ना, बरोबर आहे. हे हा एन पोल आहे, हा एन पोल आहे, हा एस पोल आहे, हा एन पोल आहे, एन टू एस, एन टू एस, एन टू एस. आणि अशा घुमता घुमता त्या स्वतःसोबतच कट होत असेल. लक्षात आलं. म्हणजे हे मॅग्नेटिक फ्लक्स बघा ना, याला कट करून चालले या कंडक्टरला, बरोबर आहे. म्हणजे स्वतःच्याच मॅग्नेटिक फ्लक्स जर स्वतःसोबतच कट होत असेल, त्याच्यापासून जो ईएमएफ तयार झाला, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ इंड्यूस ईएमएफ. काय म्हणतो आपण त्याला, सेल्फ इंड्यूस ईएमएफ. सेल्फ म्हणजे स्वतःचं, म्हणजे कंडक्टरच्या स्वतःच्याच ईएमएफनी स्वतःलाच कट केलं, त्यावेळेस जो ईएमएफ तयार होतो, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ इंड्यूस ईएमएफ. म्हणजे काय, कॉईल 1चा फ्लक्स कॉईल 1लाच जर कट होत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्फ इंड्यूस ईएमएफ, बरोबर आहे. चलो नेक्स्ट, आता इथे जर तुम्ही बघितलं बघा, आता इथं ही कॉईल 1 आणि ही काय, कॉईल 2, बरोबर आहे. समजा मी काय केलं, कॉईल 1ला सप्लाय दिला, मी काय केलं आता, सॉरी इथं आपण याला थोडं नाव चेंज करू, म्हणजे तुम्हाला इथं डायग्रामनुसार तुम्हाला थोडं
मी चेंज करतो, याला म्हटलं कॉईल 2 आणि याला काय म्हटलं आता कॉईल 1. हे डायग्रामनुसार मी नावं चेंज केलं, बाकी काही नाही. ओके, आता बघा, आता समजा ही कॉईल 1 असेल माझी, बरोबर आहे. आता ह्या कॉईल 1ला मी करंट दिला, बरोबर आहे. आता हा करंट दिल्यामुळे काय झालं, करंट दिल्यामुळे काय झालं, हा तो करंट असेल, बरोबर आहे. आणि हा जो करंट असेल या कॉईलमधून असं घुमत 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 गेल्यामुळे इथं काय तयार झालं रे, मॅग्नेटिक फ्लक्स. काय तयार झाल्या, मॅग्नेटिक फ्लक्स. बघा आता या कंडक्टरने याचे जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाले, ह्या मॅग्नेटिक फ्लक्स कोणासोबत लिंक होत आहे, नेक्स्ट कॉईल 2 सोबत, बरोबर आहे. आता हे ज्या कॉईल 1 जे असेल, कॉईल 1च्या मॅग्नेटिक फ्लक्स माझ्या पुढं चालले, हे बघा, ही कोणची रे, कॉईल 1ची मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर आहे. हे कोणाची आहे, कॉईल 1, बरोबर आहे. आता हे ज्या कॉईल 1च्या मॅग्नेटिक फ्लक्स आहे, ह्या याच्यासोबत घुमता घुमता ह्या मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे पुढे आणखी कुठं टच व्हायला लागला, कॉईल 2 ला, बरोबर आहे. कोणाला टच व्हायला लागल्या, कॉईल 2 ला पण टच होत आहे, बरोबर आहे. पण करंट कॉईल 1चा आहे, समजायला बरोबर आहे. मग त्याला नाव देतो वाटलं मी, बघा याला म्हटलं मी φ1, याला काय म्हटलं मी आता φ1, बरोबर आहे. आणि याला म्हटलं आपण I. हा जो करंट आहे कॉईल 1चा आहे, बरोबर आहे. याच्या फ्लक्स तयार झाला म्हणून मी त्याला म्हणलं φ1, बरोबर आहे. कारण का पहिल्या कॉईलचा फ्लक्स आहे ना त्या, बरोबर आहे. आणि ह्या φ1 जे असेल, बरोबर, या φ1 जे असेल ते कोणासोबत लिंक होत आहे, कोणासोबत लिंक होत आहे, कॉईल 2 सोबत, बरोबर आहे. दुसऱ्या कॉईल सोबत लिंक होता ना, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय बघा, हे बघा, या कॉईल φ1 जे असेल याच्यासोबत या कंडक्टर सोबत टच कट होतील तर होतील, बरोबर. सोबतच ते इकडे जाऊन पण कट, म्हणजे काय, म्हणजे स्वतःच्या घरी तर कट व्हायलाच लागला, पण दुसऱ्याच्या घरी जाऊन सुद्धा कट व्हायला लागला, बरोबर. म्हणजे काय, माझ्या φ1 या कंडक्टर या कॉईल सोबत बी कट होतात, माझा φ1 यासोबत बी टच होतो. म्हणजे काय, आता इथं जो तयार होणार आहे त्याला म्हणायचं आहे सेल्फ इंड्यूस ईएमएफ, आणि इथं जो तयार होणार त्याला म्हणायचं सर म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ. म्हणजे काय, दुसऱ्याच्या मॅग्नेटिक फ्लक्स जर समजा मी काय म्हणू शकतो, φ1 माझ्या कॉईल नंबर 2 सोबत जर कट होत असेल, म्हणजे दुसऱ्याच्या मॅग्नेटिक फ्लक्स जर माझ्यासोबत म्हणजे कंडक्टर सोबत जर कट होत असेल, त्याला म्हणायचं तो जो ईएमएफ तयार होतो त्याला म्हणायचं म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ, बरोबर. म्हणजे काय, कॉईल 2 याने कॉईल 1च्या फ्लक्स जर कट होत असेल, बरोबर, म्हणजे φ1 हा माझ्या कॉईल 2 सोबत जर करत असेल त्याला म्हणायचं म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ. आता तुम्हाला हे एक्झाम्पल जे असेल या डायग्राममधून अजून लक्षात येईल. बघा इकडे, बघा दिसतं, ही जी कॉईल आहे या कॉईलच्या माझ्या मॅग्नेटिक फ्लक्स या कंडक्टर कट करायला लागला, बरोबर. ह्याला सप्लाय वगैरे दिले का पण नाही, तरी सुद्धा याच्यामध्ये लॅम्प ग्लो होतो. म्हणजे जेव्हा फ्लक्स कट होतील तेव्हा याच्यामध्ये लॅम्प ग्लो होतो. म्हणजे काय, दॅट इज कॉल्ड ॲज म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ. याच्यामध्ये कोणता ईएमएफ तयार झाला रे, म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ, बरोबर आहे. हा पहिला कॉईल होता, त्या कॉईलच्या ह्या मॅग्नेटिक फ्लक्स दुसऱ्यासोबत कट होत असेल आणि त्याच्यामध्ये ईएमएफ तयार होत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ. अपेक्षा करतो मित्रांनो सेल्फ इंड्यूस ईएमएफ काय असेल, म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ काय असेल तुम्हाला व्यवस्थित कळालेलं असेल. आणि आणखी जरी अरे मुझे चक्कर आने लग गया अब. की जरी कोणाला काही डाऊट आला 100% मला मेसेज तुम्ही करू शकता. ओके चलो नेक्स्ट. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं लेन्झ लॉ. काय म्हटलं होतं मी तुम्हाला, लेन्झ लॉ. आणि लेन्झ लॉचं मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं सुद्धा होतं, ज्याच्या ताटात खाल्लं त्याच्याच ताटाला लात मारणे, बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ काय की एखादा मुलगा जो असेल तो आई वडिलालाच उलटून बोलत असेल, म्हणजे सरळ सरळ काय की आपणच त्याला दुनिया दाखवली तोच आपल्याला शिकवायला लागला. सही पकडे हैं. सेम लाईक दॅट. मी काय म्हणू शकतो, लेन्झ लॉ म्हणजे काय, अपोज टू कॉज, ज्याच्यापासून तयार झाला त्याला काय करणे, अपोज करणे, बरोबर आहे. सर नाही कळालं अजून पण, बघा द डायरेक्शन, बघा व्हॉट इज मीन बाय लेन्झ लॉ, बरोबर आहे. द डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ, अभि बारकाईने लक्ष द्या, डायरेक्शन, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इज सच दॅट अपोजेस द चेंजेस इन मॅग्नेटिक फ्लक्स दॅट प्रोड्यूस इट. म्हणजे सरळ सरळ काय की ज्याच्यामुळे तो प्रोड्यूस झाला त्याच्या अपोजिट डायरेक्शन तयार करणे. आता बघा लक्ष द्या, तुम्हाला इथे सांगतो बघा. आता समजा मी काय म्हटलं की हा जो मॅग्नेटिक फ्लक्स माझ्या इथे तयार झाल्या त्या माझ्या असेल ह्याच्या बी इंड्यूस असेल, बरोबर. समजा याची डायरेक्शन बघा आणि याची डायरेक्शन बघा, बरोबर आहे. म्हणजे याची जर तुम्ही डायरेक्शन बघितली, बरोबर आहे, याची जर डायरेक्शन बघितली तर याची कशी आहे, राईट साईडला आहे, याची डायरेक्शन कशी आहे, लेफ्ट साईडला, म्हणजे अपोजिट आहे. क्लिअर आहे. सेम लाईक दॅट इथं पण बघा याची डायरेक्शन कशी आहे. आता याचा फोर्स कसा दिला तुम्हाला लेफ्ट साईडला आणि ईएमएफ कसा तयार झाला राईट साईडला, बरोबर. म्हणजे काय की ज्याच्यापासून क्रिएट झाला त्यालाच काय करणे, अपोज करणं, बरोबर. ही राईट साईडची तुम्ही डायग्राम बघा, तुम्हाला त्यातून पण काही गोष्टी लक्षात येईल. बघा याची जर तुम्ही बघितलं डायग्राममध्ये बघा, आता ज्यावेळेस एन, आता इथं बघा ही डायरेक्शन कशी दिसते बघा अपोजिट. आता खाली आल्यावर बघायची डायरेक्शन ऑटोमॅटिक चेंज होईल, बरोबर. बघा डायरेक्शन माझी चेंज, बरोबर आहे. म्हणजे काय, ज्याच्यापासून तयार झाला त्यालाच काय करणे, अपोज करणे, दॅट इज कॉल्ड ॲज लेन्झ लॉ. एक लक्षात ठेवा फक्त, लेन्झ लॉ म्हणजे काय, अपोज टू कॉज. क्लिअर आहे. म्हणून त्याच्यामुळे इथं मायनस सिम्बॉल येत असतो. क्लिअर आहे, कळालं. हां चला, अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्याला व्यवस्थित कळालं असेल. इथपर्यंत जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला 100% तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे, चला तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.